गोलंदाजी करता अभिषेक. सुंदर अशी गोलंदाजी अभिषेक द्वारा. सुंदर क्षेत्ररक्षण. अंपायर डिसिजन नो बॉल. अंपायरची कोणी वाद घालू नये. अंपायरने दिलेला डिसिजन हा अंतिम असेल. नो बॉल दिलेला आहे. ब्राह्मणदेव संघाचं खातं उघडलेलं आहे. त्यांची धावसंख्या झाली 1. सुंदर असा फटका, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण अनिकेत द्वारा आणि गोंधळलेल्या मनस्थितीत फलंदाज. पहिलं षटक अभिषेक द्वारा. सुंदर गोलंदाजी. नवीन फलंदाज प्रफुल्ल मैदानात. सुंदर असा फटका. अंपायरने 1 धाव डिक्लेअर केलेली आहे. सुंदर असा फटका. 1 धाव डिक्लेअर. अंपायर 1 मिनिट. अंपायर ब्राह्मणदेव डिस्ट्रॉय संघाच्या 3 धावा झालेल्या आहेत. बरोबर आहे ना. पहिलं षटक संपलं. 3 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक घेऊन होतं अनिकेत. अनिकेत वर्सेस अनिकेत. अनिकेत वर्सेस निखिल. निखिल यांना 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या झाली आहे 4. दुसरा चेंडू. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येते अनिकेत. निखिल यांना. अंपायर डिसिजन फायनल. सुंदर असा फटका. 1 धाव डिक्लेअर. धाव संख्या झाली आहे 5. सुंदर असा फटका. 1 धाव डिक्लेअर. 6. धाव संख्या झाली आहे 6. अंपायर 2 धावा डिक्लेअर. धाव संख्या झाली आहे 8. परत असा 2 साठी सुंदर असा फटका मारला निखिल यांनी. धाव संख्या झाली आहे 10. दुसरं षटक संपलेलं आहे. ब्राह्मणदेव संघाची धाव संख्या झाली आहे 10. तिसरं षटक घेऊन येत आहे उमेश. उमेशचा सामना करतायत प्रफुल्ल. पहिला चेंडू. डॉट बॉल गेलेला आहे. धाव संख्या 10. धाव संख्येत काही बदल नाही. दुसरा चेंडू उमेश यांचा. अंपायर
अंपायर्स एक का दोन? दोन धावा. दोन धावा मिळाल्या आहेत. 12 झाल्यात धावसंख्या. परत 2 धावांसाठी प्रफुल्ल यांचा सुंदर फटका. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे 14. वाईड बॉल. धावसंख्या झाली आहे 15. सुंदर असा फटका आणि तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण उमेश यांचं. सुंदर असा फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण महेंद्र द्वारा. रॉयल फाल्कॉन तर्फे अद्वैत घेऊन येत आहेत संघाचा 4था षटक. आणि ब्राह्मणदेव डिस्ट्रॉय संघातर्फे फलंदाजी करतात कल्पेश. आणि कल्पेश आउट झालेले आहेत. धावसंख्येत काही बदल नाही. 15 धावसंख्या ब्राह्मणदेव डिस्ट्रॉय संघाची. शेवटचे 4 चेंडू. ब्राह्मणदेव संघ अजून किती स्कोर करतात ते बघूया. सुंदर गोलंदाजी अद्वैत द्वारा. चे 3 चेंडू. एक धाव डिक्लेअर. धाव संख्या झाली आहे 16. शेवटचे 2 चेंडू. सुंदर गोलंदाजी अद्वैत द्वारा. अंपायर्स नो बॉल. रन आहे का? नाही आउट आहे ना. चौथ्या चेंडूवर नो बॉल टाकला होता अद्वैतने. तो फुलटॉस मारल्याने फलंदाज आउट झालाय. 1 रन मिळालेली आहे. नो बॉल आणि डिक्लेअर किती? 1 प्लस 1. 2 धावा मिळाल्यात या चेंडूवर. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू. वाईड बॉल. धावसंख्या झाली 19. 1 मिनिट अंपायर्स 1 मिनिट. स्कोर कॉल करतो पहिला. 20 रन झालेले ब्राह्मणदेव डिस्ट्रॉय संघाचा. आणि शेवटचा चेंडू. अंपायर्स 1 रन कंप्लीट आहे ना. 1 रन कंप्लीट आहे. ब्राह्मणदेव डिस्ट्रॉय संघाचा. धावसंख्या झाली आहे 21.
रॉयल फॉल्कॉन्स संघ 4 षटकं झालेली आहेत त्यांची. ब्राह्मणदेव डिस्टर्ब संघाने 21 धावसंख्या केलेली आहे. विजयासाठी 22 धावा पाहिजेत. 20 चेंडूत 22 धावा. रॉयल फॉल्कॉन्स का ब्राह्मणदेव संघ. ब्राह्मणदेव डिस्ट्रॉय लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा आणि सामना चालू करावा. फलंदाजीसाठी मैदानात रॉयल फॉल्कॉन्सचे सलामीची जोडी आलेली आहे. ब्राह्मणदेव संघ लवकरात लवकर पहिला इम्पॅक्ट प्लेअर घेतलाय. नेक्स्ट मॅच टॉस ना. साईनाथ क्रिकेट क्लब पारिजात. विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. सलामीची जोडी मैदानात. पहिल्या चेंडूवर नो बॉल आणि धावा झाल्यात 5. पारिजात सुंदर असा ड्राईव्ह. परत 1 धावांसाठी पंचांचा निर्णय. 1 धाव डिक्लेअर. धाव संख्या झाली आहे 6. 1 चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रफुल्ल द्वारा. 2 चेंडू 6 धावा झाल्यात. परत डॉट बॉल. 3 चेंडूत 6 धावा. पंचांचा निर्णय. 2 धावा डिक्लेअर. धाव संख्या झाली 8. 4था चेंडू. 4 चेंडूत 8 धावा केलेल्या आहेत रॉयल फॉल्कॉन संघानं. धाव संख्या वाढते आहे रॉयल फॉल्कॉन्सची. अंपायर्स 1 का 2. सिंगल. 1 धाव डिक्लेअर केलेल्या अंपायर्सने. पहिलं षटक संपलंय. 9 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे.
15 चेंडू 13 धावा. बघा सामना कोण फिरवतोय, ब्राह्मणदेव डिस्ट्रॉय का रॉयल फाल्कॉन्स. 15 चेंडू आणि 13 धावा करायचे आहेत. दुसरं षटक घेऊन येतात अनिकेत. आणि स्ट्राईकवर आहेत आपले आघाडीचे फलंदाज तन्मय, ज्यांनी सातत्याने बॅटिंग केली रॉयल फाल्कॉन्स तर्फे. 15 चेंडू 13 धावा. डॉट बॉल. परत डॉट बॉल अनिकेत यांचा. 13 चेंडू 13 धावा. दोन चेंडू छान टाकले होते, परंतु परत वाईट बॉल दिलाय अनिकेत यांनी. परत 13 चेंडू आणि 12 धावा. एकदम क्लोज असा हा सामना. सुंदर क्षेत्ररक्षण परत दिवाकर द्वारा. एकही रन नाही. परत 12 चेंडू आणि 12 धावा. दोन धावा डिक्लेअर. अंपायरचा निर्णय. धाव संख्या झाली आहे धाव संख्या झाली आहे 12. 11 चेंडू 10 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सातत्याने बॅटिंग केली आहे तन्मय यांनी. मॅच थांबवू नका, चालू करा लवकरात लवकर. पुढचे सामने खेळवायचे आहेत. पुढचा टॉस करून घेतला का? एक धाव डिक्लेअर. धाव संख्या झाली आहे 13. 22 धावांची आवश्यकता आहे रॉयल फाल्कॉन्स या संघाला. आतापर्यंत त्यांच्या 13 धावा झाल्यात. 9 धावांची गरज. 2 षटक बाकी आहेत. 10 चेंडू 9 धावा. त्यांचा आघाडीचा फलंदाज अभिषेक अजून क्रीजवर उपस्थित. तिसरं षटक घेऊन येतात दिवाकर. सामना लवकरात लवकर चालू करावा. आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि उर्वरित सामने वेळेच्या आधी संपवायचे आहेत. हे सर्व संघांनी याची नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे आपले सामने चालू ठेवावेत. दोन धावा डिक्लेअर. 9 चेंडूत 7 धावा. सुंदर असा फटका. एक धाव डिक्लेअर. अभिजित पण सातत्याने फलंदाजी करतात. अभिषेक यांचा अंपायर डिक्लेअर. अंपायर एक ना, एक धाव ना, एक धाव डिक्लेअर.
परत एक धाव डिक्लेअर. धाव संख्या झाली 18. सुंदर असा फटका. 2 धावा मिळाल्यात रॉयल फॉल्कॉन संघाला. लॉन्स फॉल्कॉन संघाची धाव संख्या झाली आहे 3 षटक. 20 धावा झाल्यात. शेवटचं षटक घेऊ. 5 चेंडू आणि 2 धावा. बघूया काय चमत्कार करता ब्राह्मणदेव डिस्ट्रॉय संघ. लवकरात लवकर सामना चालू करावा. पाच चेंडू 2 धावा. तन्मय यांचा सुंदर असा 1 धावेसाठी परत प्रयत्न. सुंदर असा फटका परत तन्मय यांचा. आणि सातत्याने बॅटिंग करतात तन्मय आणि अभिषेक. आपल्या संघाला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा दोघांनी बॅटिंग करून संघाला